अमरावती संघ धीरज सर बॅट्समन पाठवा. और अगले कमेंट्री का भार संभालेंगे हमारे मित्र विदर्भाचा एक बुलंद आवाज अनिकेत बामंदे. धन्यवाद सर. आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला जे खेळाडू कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये असाल तर आपण बाहेर यायचं आहे. फलंदाज पाठवा लगेच. टीम अमरावती संघ फलंदाज पाठवा. आपणा सूचना आम्ही करतोय. अमरावतीचे प्लेयर तात्काळ मैदानात जातील बॅटिंगसाठी. आपल्या टुर्नामेंट अरे आवाज वाढव रे, आवाज वाढव रे, आवाज वाढव, आवाज. हॅलो, आवाज रे, काय आला? हॅलो. यानंतर होणारा सामना ताडोबा टायगर वर्सेस ब्लॅक डायमंड वणी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ताडोबा टायगर वर्सेस ब्लॅक डायमंड वणी दोन्ही टीमाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी कॅप्टन आणि कोऑर्डिनेटरने यायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी विनंती करेल नांदेड वॉरियर संघाचा एक 12th मॅन इकडे पाठवा जर असेल तर. सर आपणास विनंती, एक 12th मॅन इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवायचा आहे. नांदेड वॉरियर आपल्या प्रदीप ढगे बॉलिंगसाठी प्रदीप ढगे असतील. कॅप्टन स्वतः आल्यात बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवायचा होता. इकडे सुरुवात झाली आहे. आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. प्रेक्षको, मागच्या 2 दिवसांमध्ये अगदी ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे संपूर्ण स्पर्धेची, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल जातोय डीप बॅकवर्ड बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. यांच्यासह तुलसी कृषी केंद्र नांदुरा, नर्मदा ॲग्रो एजन्सी नांदुरा, धनश्री ट्रेडर्स नांदुरा, अंबिका कृषी केंद्र चांदूर बिस्वा यांनी विशेष अशी मदत दिलेली आहे. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता दीपक देशमुख. दीपक देशमुख आपण यायचं आहे आणि आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर 1001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडून नक्कीच स्वीकृत करायचं आहे. यावेळेला डायरेक्ट हिट आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र बघूयात कॅप्टन स्वतः प्रदीप ढगे तिथे होते. डायरेक्ट हिट झालाय.
तिसरे पंच अवघ्या काही क्षणातच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. ओ युटी आउट आउट बॅट्समन आउट. तर मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. बुलढाणा ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र बुलढाणा, पवार कृषी सेवा केंद्र धाळनाका बुलढाणा, विशाल फर्टिलायझर धाळनाका बुलढाणा, शेतकरी ट्रेडर्स धाड, श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र धाड, गजानन कृषी केंद्र धाड, हर्षदा कृषी सेवा केंद्र धाड, मातोश्री कृषी सेवा केंद्र धाड, धोटा कृषी केंद्र धाड. थँक्यू. 12th मॅन यांचा 12th मॅन त्यांचा आला नाहीये अजून. नांदेड वॉरियर संघाचा 12th मॅन आला नाहीये, त्यांच्याकडे 12th मॅन नाहीये. ओके, स्टार्ट करायचं. तर या अगोदर जो सामना झाला, एका बाजूला अकोला स्ट्रायकरचा संघ होता, पराभवाचा सामना त्यांना करावा लागलाय. अकोला स्ट्रायकर संघाचा आपण विशेष सन्मान करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. अकोला स्ट्रायकर्स सन्माननीय रोहित दालमे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. रोहितजी दालमे यांना विनंती आहे की हा विशेष सन्मान या ठिकाणी अकोला स्ट्रायकर संघाचा आपण करायचा आहे. यावेळेला पुन्हा एक वेळ विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विकेट आली आहे. भारत बीज भंडार खामगाव, महादेव कृषी सेवा केंद्र शेगाव. इथे जर पाहिलं तर सन्मानाने खेळून काढलाय हा बॉल, त्यामुळे या बॉलवरती कोणती धाव जोडली जाणार नाहीये. या डॉट बॉलने सुरुवात करत असताना मारुती यांना वार पाहायला मिळतात आपल्याला बॉलिंगसाठी. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅटच्या आतील कडा लागली आहे, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 12-12.
जो तिसऱ्या पंचाकडे कॉर्डलेस दिलाय, कृपया त्याला बंद करायचा आहे. या दरम्यान जर पाहिलं तर एक धाव सहजतेने जोडली जाईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 13 धावा 13. सौरभ आणि धीरज देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या त्याचे बॅटर आहेत. धीरज देशमुख स्वतः कॅप्टन आहेत आणि आज कॅप्टनला साजेचा खेळ करावा लागणार आहे या मॅच मध्ये. स्लोवर वन टाकलाय बघा, फिंगर रोल केली या बॉलवरती. डायरेक्ट हिट आताही झालाय, डायरेक्ट हिट. आणि नांदेड वॉरियर्स संघाने आणखीन एक गडी आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय. विकेटचं पतन आणि कॅप्टन धीरज देशमुख धावबादीच्या रूपामध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. आकाश झगडे आलेत आता बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. या बॉलवरती सिंगल धाव वैयक्तिक खातं ओपन करत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 14 धावेंवरती. शेवटचा बॉल असणार आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा. कारण जर पाहिलं ना तर तिन्ही जे फलंदाज आहेत ते धावबादीच्या रूपामध्येच बाद झालेत. चुकी झाली आहे प्रत्येक फलंदाजांकडून कॉल करताना. कुठे कुठे जर पाहिलं तर धाव नव्हती, तिथेही धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र तो प्रयत्न फसला गेला आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. यावेळेला लोअर फुल टॉस आहे. बॉल जातोय अगदी स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॉल एकटप्पा उसळी खात मैदानाच्या बाहेर आलाय चौकार. दोन ओव्हर समाप्त. 18 धावा धावफलकावरती 3 गडी बाद टीम अमरावती फास्टर्स. बॅटिंग जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग अव्वल करण्यासाठी जाणला जातो अमरावतीचा संघ. अठरा धावा धावफलकावरती 3 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे मात्र डाऊन दी लेग पंचांचा इशारा पाहायला मिळणार आहे आपल्याला. वाईटचा वाईट बॉल असणार आहे त्यामुळे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 19 धावा 19 अमरावती फास्टरचा संघ. जर पाहिलं तर अरुण बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल फुलरलिनचा बॉल होता. पायाचा वेध घेणारा चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एक वेळ रनआउटचा चान्स क्रिएट झाला होता. आज रनिंग बिटवीन द विकेट्स थोडीशी जर पाहिलं तर हळूवार राहिली आहे टीम अमरावती फास्टर संघाची. तर अमरावतीचा फास्टर संघ अमरावती एक्सप्रेस संघ आहे.
त्यानंतर अमरावती मास्टर संघ आहे. एकूण 3 संघ आहेत अमरावतीच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक धाव जोडली जाईल इथे. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल गॅप मध्ये आहे. फिल्डर नाही आहे. नक्कीच फिल्डर जरूर आल्यात तिकडे, परंतु इथे जर पाहिलं तर धाव जोडली जाईल. दोन धावा धाव फलकावरती आल्यात. धावसंख्या 23-23. पुन्हा एक वेळ थोडासा पायाचा वेध घेणारा चेंडू होता. खरं तर पायावर जरी टाकलाय. नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईटचा पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात धाव जोडली गेली आहे. धावसंख्या 24 धावा. 2 बॉल बाकी असणार आहे त्या तिसऱ्या ओव्हरचे, कारण तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय राहिला अमरावती फास्टर्स संघाचा. समोर टाकलेला बॉल गुडलेंता पडला. बॅटचा जवळून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. त्यामुळे या बॉलवरती एकही धाव जोडली जाणार नाही आहे. येणारा बॉल तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल असणार आहे. लोअर फुल टॉस. पुन्हा एक वेळ अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने इथे होते आहे ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा. 25. सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मूळकूज, भुरीसारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो. आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट, तेही सर्वोत्तम दरात.
आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. अगोदर आपण आपल्या संघाचे जे भोजन कुपन्स आहेत ते अगोदर लंच कुपन कलेक्ट करायचे आहे. त्यानंतर 10 मिनिटानंतर जेवणाला सुरुवात होईल. सगळ्या संघाच्या कोऑर्डिनेटरना विनंती आहे, आपण जेवणाचे कुपन्स त्या ठिकाणी अगोदर घ्यायचे आहेत. त्यानंतर 10 मिनिटानंतर जेवणाला सुरुवात होईल. अगोदर त्या संघाच्या कोऑर्डिनेटरने कृपया जेवणाचे कुपन्स घेऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर 10 मिनिटांच्या अवकाशानंतर जेवणाला सुरुवात होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 26 धावेंवरती. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सौरभ आणि आकाश झगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शुभम बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. शुभम संगनवार, अमरावती फास्टर संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिला या मॅच मध्ये. इकडे जर पाहिलं तर बॉल अँगलने बाहेर वळवला. बघा ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय शुभम संगनवारने, एक नॅचरल अँगल क्रिएट होतो डावखुरी हाताच्या गोलंदाजासाठी. डावखुरी हाताचा फलंदाज समोर असताना अगदी अँगलने बॉल बाहेरच्या दिशेला वळवला. डॉट बॉल टाकतायत. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र एक धाव जोडली गेली आहे. धावसंख्या 27 धावा 27. धावा 27. आता दूर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढला. इकडे दुसरा धावेचा कॉल. रनआउटची संधी आताही आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. लागोपाठ जर पाहिलं तर आज अमरावती फास्टर संघाचा प्रत्येक फलंदाज चुकलाय धाव घेण्यासाठी आणि आणखीन एक रनआउटच्या रूपामध्ये विकेट पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 लागतोय टीम अमरावती फास्टर संघाला. विनंती वजा सूचना आहे की कृपया आपण आपल्या आपल्या संघाचे कुपन जे आहे लंच कुपन या ठिकाणी कलेक्ट करायचे. त्यानंतर 10 मिनिटांच्या अवकाशानंतर या ठिकाणी दुपारच्या सत्रातल्या जेवणाला सुरुवात होईल. त्या संघाच्या कोऑर्डिनेटरला विनंती आहे, आपण अगोदर आपल्या संघाचे कुपन्स कलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर 10 मिनिटांच्या अवकाशानंतर जेवणाला सुरुवात होईल. कृपया मेडिकल किट मधून स्प्रे पाठवायचा आहे. मेडिकल किट मधून स्प्रे पाठवा. चला तर या बॉल नंतर स्प्रे द्यायचा आहे.
फुलर लेनचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. कौ करण्याच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करत असताना सिंगल धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होता. साफ नकार देत आहे तिथे फलंदाज. त्यामुळे या बॉलवरती एक मात्र सिंगल धाव जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट आताही आहे, परंतु मात्र तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. स्ट्रायकिंग एंडला रनआउट आहे का की फलंदाज तिथे बचावल्या ते तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले माननीय श्री प्रकाशजी पडोड साहेब, अध्यक्ष KP बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स बुलढाणा. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक सन्माननीय श्री चंद्रकांतजी भायेकर साहेब, अध्यक्ष विराज सीड्स प्रोसेसिंग प्लांट चिखली. तृतीय पारितोषिक सन्माननीय श्री रूपरावजी उबाडे पाटील साहेब, अध्यक्ष ऋषिकेश सीड्स बायोटेक चिखली तथा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा विक्रेता संघ. त्यांच्या माध्यमातून यूट्यूब स्पॉन्सर आपले आहेत सन्माननीय श्री हॅलो OUT आउट असणार आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. तर यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय श्री सुमितजी बजाज साहेब, अध्यक्ष क्रॉपकेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला. विनायका सीड्स बुलढाणाचे अकाउंटंट आमचे बंधू कैलास भाऊ हे आपला वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी उपस्थित झाले. आयोजक कमिटीतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद की भाऊ तुम्ही वेळात वेळ काढून इथं मॅच पाहण्यासाठी आले. यावेळेला पहिलाच बॉल जर पाहिला तर या ओव्हरचा पडल्यानंतर अगदी आतमध्ये वडवला आणि सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पांडुरंग आहेत. ओ यावेळेला अप्रतिम चेंडू टाकला गेलाय जरूर, परंतु काय झालंय नेमके नक्कीच विकेट मैदानाच्या आतमध्ये ते क्लीन बोल्ड केलं गेलंय. इकडे क्लीन बोल्ड केलाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड करत असताना पांडुरंग पाहायला मिळतील त्यांच्या गोलंदाजीमध्ये. थँक्यू. मान्य श्री संदीप भाऊ जाधव, दीपिका कृषी केंद्र मलकापूर तथा कार्यकारी अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालं. मान्य श्री अनिल शेठ कोचर साहेब असतील, मापदा महासचिव महाराष्ट्र राज्य, श्री किसनजी पुरवार साहेब, भारत बीज भंडार खामगाव तथा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ सन्मान्य श्री प्रदीप भाऊ भुतडा, बालाजी कृषी केंद्र सोनाळा. आता सुद्धा हा बॉल थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर लेग बाईटचा इशारा पंचांचा नक्कीच इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 30 धावा धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी 30 धावेंवरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला इकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, ड्राईव्ह केलाय. ड्राईव्ह शॉट सिलेक्शन करत असताना फलंदाज पाहायला मिळालेत आणि एक मात्र धाव जोडली जाईल या बॉलवरती. 31 धावा होत आहेत. 5वा ओव्हर प्रगतीपथाला. 31 धावसंख्या धाव फलकावरती. नांदेड वॉरियर संघाने काय बॉलिंग केली आहे आजच्या दिवसामध्ये. रनआउटच्या रूपामध्ये खूप जास्त विकेट्स पाहायला मिळाल्यात. पुन्हा एक वेळ उंचावून मारण्याचा प्रयत्न, ताकदीने बॅट इकडे
घुमावली आहे, परंतु मात्र रनआउटचा चान्स पुन्हा एक वेळ, परंतु मात्र फेकी तेवढ्या चांगल्या पद्धतीने केली नाही आहे क्षेत्ररक्षकाने, त्यामुळे बचावले फलंदाज इथे आणि रन कंप्लीट केले जातील. एकूण 2 धावा, या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 33 धावा. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. पांडुरंग पूर्ण करत असताना या ओव्हरला पाहायला मिळतात या पहिल्या डावात. हाय बॉल थोडासा जर पाहिला तर डाऊन दी लेग होता, त्यामुळे पंचांनी नक्कीच वाईटचा इशारा दिला. इथे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 34 धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे. आणि या स्पर्धेमध्ये बघा पुन्हा एक वेळ हाई बॉल मिसफील्ड झाली आहे, चुकी झाली आहे. जशी चुकी झाली बॉल जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हालाय चौकार. बॉलिंगसाठी विशाल राठोड, धावसंख्या 38 धावा 38. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला लगावला इथे. पांडुरंग पाहायला मिळतील. बॉलला परत करतायत तोपर्यंत एक सिंगल धाव सहजतेने जोडली गेली आहे बाय बॉलवरती. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचेल. खरं तर अमरावती फास्टरचा संघ आज मात्र संकटात सापडलाय. कालच्या दिवसामध्ये काय बॅटिंग झाली या संघाची, परंतु आज टॉस जिंकल्यानंतर अगदी बॅटिंगचा निर्णय झाला, परंतु मात्र बॅटिंग जशी पाहिजे ना ती बॅटिंग आज मात्र फलंदाजांकडून तशी झाली नाही आहे. तुषार नवघरे आज सस्त्यात बाद झाले. तो फलंदाज बॅटिंग करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवतो. पुन्हा एक वेळ बॅटच्या बाहेरची गडा, फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव पुन्हा एक वेळ जोडली जाईल. 40 धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे. तर जेवण या ठिकाणी सुरुवात झाली आहे. जेवणाची भोजनाची व्यवस्था आपली केली गेली आहे. संघ ज्या ठिकाणी इथे जर उपस्थित असतील तर प्रत्येक संघाला सूचना आहेत, कृपया आपण जेवण या ठिकाणी करून घ्यायचं आहे. बॉल हवेत आहे, बॉल वर गेलाय, दूर मात्र तेवढा गेलाय का? हो नक्कीच, बॉल तेवढा दूर गेल्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडेही जाऊन पाहायला मिळेल. हालाय षटकार. अश्विन जर पाहिलं तर अगोदर नांदेड संघाकडून खेळायचे, आता मात्र अमरावतीला आलेत आणि अमरावतीला राहण्यासाठी जसे आलेत त्यांनी आपल्याच विरोधी संघासमोर, आपल्या सोबतच्या संघासमोर धावा जोडल्यात, धावा ठोकल्यात. या मॅच मध्ये आणखीन एक षटकार.
ॲग्रो प्रीमियर लीग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लियर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते, त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची
अमरावतीचा संघ सुद्धा एक एक्स्ट्रा पाठवा. तर आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती अरुण यांच्या बॅटमधून हा रिव्हर्स स्वीपचा फटका सजलाय आणि या 4 धावेने होते सुरुवात या दुसऱ्या डावाची. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सहकार्य आम्हाला प्राप्त झाले मान्य श्री अनिल शेठ बेदबुता धरतीधन बुलढाणा, मान्य श्री भीष्मसेनजी दालमिला साहेब कृषी वैभव बुलढाणा, त्यानंतर श्री राहुल शेठ कोटेचा सागर फर्टिलायझर बुलढाणा आणि मान्य श्री देवीदास पाटील साहेब श्री लक्ष्मी ट्रेडर्स धाड. 4 धावा धाव फलकावरती होत आहेत. 35 बॉल 51ची गरज, कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि चौकार येत असताना जर पाहिलं तर अगदी सुरुवात वेगाने करण्याचा प्रयत्न होतो इथे. चला ते जे खेळाडू तिकडे जात आहेत आपणास विनंती लवकर आपण जायचं आहे. 14 क्रमांकाचे टी शर्ट घातलेले खेळाडू चला सर. कॅप्टन धीरज देशमुख इकडे जर पाहिलं तर अगदी समोर टाकलेला बॉल सन्मानाने खेळून काढलाय अरुणने. एक धाव सहजतेने प्राप्त होईल या बॉलवरती. खरं तर 55 धावेंचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नांदेड वॉरियर्स संघाकडून सलामीला बॅटिंगसाठी आली आहे. विशाल राठोड अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धीरज देशमुख स्वतः कॅप्टन बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कॅप्टन जबाबदारीने नक्कीच बॅटिंग झाली नाही आहे आज, परंतु बॉलिंगमध्ये तशा पद्धतीने प्रयत्न करतील का विकेट्स घेण्याच्या पहिल्या काही ओव्हर्समध्ये हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. आणि शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एक वेळ धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु मात्र वेळेतच नकार दिलाय. जर अमरावती फास्टर संघाचं पहिल्या डावातलं समीकरण पाहिलं ना, अनेक असे जे फलंदाज होते ते आजच्या दिवसामध्ये धावबलच्या रूपामध्ये बाद झालेत. खरं तर चुका झाल्या धाव घेण्यासाठी, रनिंग मिडल विकेट जशी पाहिजे तशी आज मात्र झाली नाही आहे. वारंवार 6 ज्या विकेट्स आहेत त्या धावबलीच्या रूपामध्ये झाल्यात. त्यामुळे धावसंख्या जशी बनू शकली असती अमरावती फास्टर संघाची तशी मात्र आज बनवल्या गेली नाही आहे. त्यामुळे एवढ्याच काही धाव्यांवरती त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. बॅकफुटला आता चांगला खेळलाय फटका कव्हर्समध्ये, प्रॉपर टायमिंग आहे. फिल्डर पाठलाग करतायत जरूर, परंतु बॉल जातोय अगदी कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धाड नंदकिशोर पडोड साहेब भगवंत कृषी केंद्र धाड यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रमेश शेठ सिसोदिया, राजेश भाऊ सावडे पाटील. यावेळेला ही समोर टाकलेला बॉल रन घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव सहजतेने जोडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 10 धावेंवरती. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या ओव्हरचा, परंतु त्या अगोदर जर पाहिलं तर विशेष सहकार्य अरुणभाऊ कुलकर्णी, दीपा ॲग्रो सर्व्हिसेस चिखली, त्यानंतर विनोदभाऊ चव्हाण सीट चिखली यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. सन्मान्य श्री नितीनजी सुपे साहेब, नितीन ॲग्रो सेंटर मोताळा, त्यानंतर राजेश भाऊ बाहेकर स्नेहा चिखली यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, बॉल वर गेलाय, दूर मात्र नाही आहे. फिल्डर आहेत बॉलच्या खाली, प्रयत्न चांगला केलाय, दूरवर राहिला हा बॉल. त्यामुळे या बॉलवरती 2 धावा सहजतेने जोडल्या जातील अरुण यांच्या बॅटमधून. या 2 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची होती इथे समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा या 55 धावांचा पाठलाग करत असताना टीम नांदेड वॉरियर. बॉलिंगसाठी आपल्याला नितेश भोजने पाहायला मिळतील. नितेश भोजने आल्यात.
आणि खरं तर बघा नितेश भोजने जे आहेत ते एक अनुभवी गोलंदाज आहे. आज मात्र जर पाहिलं तर 55 धावा त्यांना डिफेंडही करायच्यात अमरावती फास्टर्स संघाला. परंतु जर त्या 55 धावा डिफेंड तुम्हाला करायच्या आहे ना, तिथे मात्र तुम्हाला तशा पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. विकेट्स पहिल्या काही ओव्हर्समध्ये मिळवून द्याव्या लागतील संघासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा नो रिक्स फटकेबाजी केली आत्तापर्यंत अरुण आणि विशालच्या या जोडीने. ही जाणली जाते जोडी खोऱ्याने धावा करण्यासाठी नांदेड वॉरियर्स संघाकडून. त्यामुळे शेवटच्या क्षणांपर्यंत नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. टॉपेज झालाय इथे विकेटची आपण चर्चा करत होतो, ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येऊ शकली असती. कॅच इथे ड्रॉप झालाय प्रीतम यांच्याकडून आणि दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावे इथे सहजतेने जोडल्या जातील. खरं तर दूरवर कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र विकेट किपर कडून चुकी झाली आहे. हातामध्ये दस्ताने होते तरी सुद्धा कॅच इकडे ड्रॉप झालाय. फार कमी पाहायला मिळतं. पुन्हा एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉल हवेत आहे. फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल करत जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बनवून लाईनच्या पलीकडे आलाय चौकार 4 धावेंसाठी. अकोटप्याचा बॉल शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल आउट ऑफ द पार्क आलाय हा धमाकेदार षटकार. थँक्यू विजय. काही क्षणातच आपण टॉस सुद्धा करतोय. टीम ताडोबा आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्लॅक डायमंड वनीचा संघ असणार आहे. सन्माननीय सोनू सेठ खामगाव यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. चला तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. टीम ब्लॅक डायमंड वनी आणि त्यांच्या विरोधामध्ये ताडोबा टायगर चंद्रपूर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे, प्लीज सर टॉस साठी या. इथे जर पाहिजे तर रनचा प्रयत्न होता परंतु साफ नकार दिला. धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा 29. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद टीम नांदेड वॉरियर. तर मैदानाच्या आतमध्ये जरूर सामना सुरू आहे, परंतु त्या अगोदर जर पाहिलं तर टॉस इकडे टॉस बॉस वरती होतोय. तर एका बाजूला ब्लॅक डायमंड वरील त्यांच्या विरोधामध्ये ताडोबा टायगर चंद्रपूरचा संघ आणि संभा सर या ठिकाणी टॉस करतात. त्यांच्यासोबत तर सोनू सर आहेत. चला तर निर्णय सांगायचा आहे.
बॉलिंग. तर यानंतरचा सचिन बोकरे आल्यात बॅटिंगसाठी. 23 बॉल 26 मात्र धावेंची गरज आहे या मॅचमध्ये. परंतु मात्र जर पाहिलं ना तर नक्कीच पहिला विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलाय स्वतः कॅप्टनने. 23 बॉल 26चं समीकरण थोडंसं आता मैदानाच्या आतमध्ये रन बॉलचं असणार आहे, कारण 23 बॉल 26 धावा सामना जर पाहिला तर आता थोडासा झुकता गेला नांदेड वॉरियर्स संघाकडे. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती सचिन बोकरे यांचा प्रयत्न झाला मोठा फटक्याचा, कारण स्लोवर वन बॉल होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली, गती नव्हती. त्यामुळे जर पाहिलं तर धीरज देशमुख यांची बॉलिंगही तशी असते, जर गती फार कमी देतात आणि अचूक टप्पा मारा त्यांचा फार. पुन्हा एक वेळ फुलर लेनचा बॉल ऑन साईडला डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर आहे, त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 30-30. 21 बॉल 25 धावेंची गरज. 21 बॉलमध्ये करायच्यात 25 धावा. एकवीस बॉलमध्ये 25 धावेंची गरज आहे या मॅचमध्ये. चला सामना खेळता ठेवायचा आहे. आपणास विनंती आहे कृपया फिल्डिंग चेंजेस करत असताना थोडेसे लवकर चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. 21 बॉल 25 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे अरुण. हा बॉल आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी टाकली आहे, पडल्यानंतर अगदी आतमध्ये वळवला हा बॉल, त्यामुळे या बॉलवरती मात्र कोणतीही धाव जोडली जाणार नाही. या 20 बॉल 25 धावेंची गरज. विशेष सहकार्य आम्हाला प्राप्त झाला आहे सन्माननीय राजेश भाऊ भायेकर, स्नेहास ट्रेडर्स चिखली, नितीन सोपी, नितीन ॲग्रो मोताळा. यावेळेला बॉल हवेत आहे, परंतु मात्र ऑन साईडला फिल्डरपासून थोडासा दूरवर खेळला आहे फटका. एक मात्र सिंगल धाव या बॉलवरती जोडली जाईल. 19 बॉल आणि 24 धावेंची गरज. सन्मान्य श्री भूषण शेठ भंडारे ट्रेडिंग कंपनी मोताळा, श्री घनश्याम सुरोशे साहेब चिंतामणी ॲग्रो धामणगाव भडे, त्यानंतर राजूभाऊ इरतकर, दिलीप ट्रेडर्स मेहकर, श्रीकांत भाऊ बराड, गणराज ॲग्रो सेंटर मेहकर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. तर या डॉट बॉलने ओव्हरची होती आज समाप्ती. 3 ओव्हर समाप्त. 31 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 24 धावेंची गरज आहे टीम. टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट.
आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप DR. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप ND+. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट्स, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोराईन ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल.
आजच तुमच्या शेतात हो. क्रॉप क्रेस्ट आता इंडियाच्या बघा या उत्पादनांचा वापर मॅचमध्ये करा सामना आणि बघा, फरक 18 अनुभवा. बॉल 24 क्रॉप चं क्रेस्ट समीकरण इंडिया, होतं. शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप DR. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा 16 प्रादुर्भाव बॉल, रोखण्यासाठी 24 वापरा धावेची क्रॉप गरज. क्रेस्ट इंडियाचं क्रॉप ND+. मका आणि ऊस या पिकांमधील वेळ तण on-side नियंत्रणासाठी वापरा स्पेटलिंगच्या अट्रॅक्टिव्ह. हे क्षेत्रामध्ये कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या मात्र व धाव गवत घेण्याचा वर्गीय प्रयत्न आणि तणांचा एक धाव सोडली उगवण्यापूर्वी गेली आहे. किंवा उगवल्यानंतर आता लगेच करायच्या नष्ट 13 करते. बॉल आणि कांदा, 23 लसूण धावा. आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी 13 खर्च, बॉल, 23 भरघोस धावेची उत्पन्न. गरज. सोयाबीन, मिरची, मॅचमध्ये द्राक्ष, आहे. आंबा 13 बॉल, आणि 23 विविध धावा भाजीपाला करायच्या. पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या 4 बुरशीजन्य नाईट रोगांचा तयार. प्रभावीपणे नायनाट बॉलिंग करण्यासाठी साठी वापरा आतापर्यंत क्रॉप क्रेस्ट आपण इंडियाचे मारा पेरू. केलाय. हे दुहेरी मागच्या शक्ती 5 असलेलं बॉलमध्ये बुरशीनाशक एक आणि मात्र धाव कोळीनाशक त्यांनी म्हणून खर्च काम केली करते. आहे. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व हा प्रकारच्या बॉल फळबागावर फटकदार करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या प्रयत्न दुसरा गंभीर धावेचा कॉल. बुरशीजन्य चुकी झाली रोगाचा आहे फिल्डरकडून. मुळापासून नायनाट स्ट्रायकिंग करण्यासाठी एंडला वापरा क्रॉप क्रेस्ट फेकी केली इंडियाचे आहे. रनआउट ॲझोसायटी मैदानाच्या आतमध्ये विकेट द्राक्ष, येते म्हणजेच पपई, की बघा सफरचंद, मिरची, पहिली धाव कांदा complete आणि केली गेली, विविध दुसरीचा भाजीपाला प्रयत्न होता पिकांवर आणि करपा, शेंडेमर, मैदानाच्या आतमध्ये मुळकूस, विकेट आली आहे. भुरीसारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो होऊ नका, विनंती आहे टीम अमरावती फास्टर संघाला. चला पटकन फिल्डिंग लावा. टीम अमरावती फास्टर फिल्डिंग सजवा. चला पटकन. इथे विशेष सहकार्य प्राप्त झालंय राधेश्याम भाऊ झारे पाटील, शीतल ॲग्रो एजन्सी लोणार, मान्य संजय भाऊ राजगुरू, गुरुकृपा कृषी सेंटर लोणार, सतीश शेठ मुंदडा, बालाजी ट्रेडर्स लोणार, दिगंबर अप्पा खुरपे, विशाल कृषी केंद्र सिंदखेड राजा, त्यानंतर महेश शेठ गट्टानी, अजंठा ॲग्रो सेंटर मेहकर, मोहन भाऊ दोटे पाटील, श्रीकृष्ण ॲग्रो सेंटर जानेफळ, अरुण शेठ मोहता, RM मोहता शेगाव, गौरव शेठ गांधी, न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर, श्री गजानन वराडे शेतकरी कृषी केंद्र नांदुरा, त्यानंतर सोपान भाऊ चोपडे, संतगुरुबा बीज भांडार खामगाव, मान्य अमित भैया खंडेलवाल कृषी केंद्र नांदुरा, त्यानंतर गजानन भाऊ वराडे शेतकरी कृषी केंद्र नांदुरा, राजेजी सोमाने ॲग्रो नांदुरा, त्यानंतर आशिषदादा जैन VL जैन नांदुरा, कोमलदादा सुपे ॲग्रो अँड मशिनरी नांदुरा, श्री तुषार शेठ कोचर नतनाल, चंपालाल कोचर मलकापूर, संदेश भाऊ पाटील गजानन कृषी केंद्र मलकापूर, आकाश भाऊ पालवे SM कुमार कृषी केंद्र देऊळगाव मही, त्यानंतर सागर भैया, त्यानंतर सागर कृषी केंद्र पिंपळगाव काडे, अंकुर शेठ अग्रवाल, अंकुर कृषी केंद्र खामगाव, बाळूभाऊ पाटील, अंबिका कृषी केंद्र चांदूर विश्वास, दीपकदादा पाटील, ज्योती सीड्स अँड कॉर्पोरेशन मलकापूर, त्यानंतर कोमलदादा सुपे ॲग्रो अँड मशिनरी नांदुरा. धन्यवाद. तर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. अगोदरचा बॉल शॉटंबुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. कॅच पकडला गेलाय, विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे, बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांनी बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे.
थर्ड अंपायर डिसिजन, इट्स नो बॉल. तर नो बॉल असणार आहे, म्हणजेच की इथे विकेट नसेल आणि नो बॉल प्लस 1 धाव, एकूण 2 धावा जोडल्या जातील बॉलवरती. ओके, धाव नाहीये. ओके, धाव नाहीये, तर एकच मात्र धाव जोडली जाईल नो बॉलच्या रूपामध्ये. म्हणजेच की धावसंख्या 34, 34 धावा, 12 बॉल 21 धावेंची गरज. कॅप्टन ताडोबा टायगर चंद्रपूर संघाचे आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे. त्यानंतर या सर इकडे या. त्यानंतर टीम ब्लॅक डायमंड वनी संघाचे कॅप्टन इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे लगेच. ब्लॅक डायमंड वनी संघाचे कॅप्टन आणि ताडोबा चंद्रपूर संघाचे कॅप्टन कृपया आमच्यासोबत संपर्क साधा. फ्री हिटची संधी आहे आणि फ्री हिट बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर बॅटिंग टीमने रेफरलची मागणी केली आहे. बॉलिंग ॲक्शन आपण चेक करायचं आहे. बॅटिंग टीमने रेफरल या ठिकाणी घेतला आहे. आपण बॉलिंग ॲक्शन चेक करायची आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल असणार आहे, म्हणजेच की हाही गोलंदाज इकडे बॅन असेल. सर सिंगल प्लस नो बॉल आहे का? ओके. बारा बॉल 19 धावेंची गरज आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती 12 बॉल 19 धावा. ओ इथे नो बॉल असणार आहे. नो बॉल प्लस धावा येतील या बॉलवरती, म्हणजेच की एक सिंगल धाव घेतली गेली. अबो द वेस्ट हाईट आहे, त्यामुळे पंचांनी इकडे नो बॉलची घोषणा केली आहे. ठीक आहे, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे.
अबो दी वेस्ट राईट नो बॉल पंचाने दिलाय, कृपया आपण ते चेक करायचं आहे. No ball. West for the height. Umpire's call is no ball. तर 12 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 12 बॉल 17 धावा करायच्यात आणि बॉलिंगसाठी पुन्हा एक मिनिट प्रीतम दया. चला सर फिल्डिंग लावा लगेच प्लीज. सुंदर कॉमेंट्री आणि अनिकेत बामंदे. यावेळेला फ्री हिटची संधी आहे. बॉल वर गेलाय, दूर मात्र नाही आहे आणि दोन फिल्डर अगदी बॉलच्या जवळ होते. बॉलला परत करतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथे जोडली जाईल फ्री हिट वरती. 11 बॉल 16 मात्र धावींची गरज. 11 बॉल 16 धावा करायच्या आहेत. पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. डेड बॉल असणार आहे. डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. त्यामुळे धावा कंप्लीट होणार नाहीये. डेड बॉल असणार आहे. ओके आपण विकेटच्या अगदी खाली गेलात त्यामुळे फटका खेळण्यासाठी अगदी विकेटच्या बाहेर गेलात त्यामुळे हा डेड बॉल असणार आहे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. तर 11 बॉल आणि 16 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल मध्ये करायच्या 16 धावा या मॅच मध्ये. ओके बॉल आहे, रन नाहीये. ओके ओके सर बॉल नसणार आहे. बॉल काउंट आहे आणि फक्त रन नाही आहे. ओके हॅलो ओ सर प्रदीप सर, एक मिनिट ऐकून घ्या पहिले.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट्स, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या.
नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोग. 10 बॉलमध्ये 16 धावींची गरज आहे. यावेळेला बघूयात बॉल तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली. अबोव दी वेस्ट साइड आहे का, परंतु बॉल मैदानाच्या बाहेरही गेलाय. अबोव दी वेस्ट साइड आहे का ते तिसऱ्या पंचांनी चेक करायचंय. नऊ बॉल करायचे आहेत, 8 धावा या मॅच मध्ये.
दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा, म्हणजेच की 9 बॉल आणि 7 मात्र धावेंची गरज. आता तुमच्याकडे रेफरल नसणार आहे. 9 बॉल 7 धावेंची गरज आहे. 9 बॉल करायच्या 7 धावा या मॅच मध्ये. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली स्वतः प्रीतम पाटील पाहायला मिळतील. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे, त्यामुळे या बॉलवरती विकेटचं बटन. तर धक्का क्रमांक 4 लागतोय टीम नांदेड वॉरियर संघाला. 8 बॉल आणि 7 धावेंची गरज. आठ बॉल आणि 7 धाव्यांची गरज. चला लवकर फिल्डिंग लावा. 8 बॉल आणि 7 धावा करायचे त्या मॅच मध्ये. विकेट आली आहे दरम्यान. चला फलंदाजाने लवकर बाहेर यायचं आहे. आठ बॉल आणि 7 धावेंची गरज. आउटसाइड दी ऑफ स्टंप या ठिकाणी तर हा डॉट बॉल असणार आहे. डॉट बॉलच्या मदतीने 7 बॉल आणि 7 धावेंची गरज आहे. 7 बॉल 7 धावा करायच्यात. बॅकफुटला दा चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला भिरकावलंय. कव्हर म्हणून लाईनच्या पलीकडे आला शुभमच्या बॅटमधून चौकार. सहा बॉल आणि 3 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग चेंजेस आपल्याला करत असताना पाहायला मिळतात. चला तिथे जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, सर चला बाहेर या लवकर. सर तुम्हीच. सहा बॉल 3 धाव्यांची गरज आहे. चला लवकर फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. 6 बॉल करायच्या 3 धावा या मॅच मध्ये. समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. हो कॅच ड्रॉप आणि चौकार आणि सामना जिंकलाय टीम नांदेड वॉरियर संघाने. डीजे